प्रत्येक बातमी, प्रत्येक अपडेट MCR न्यूज घेऊन येत आहे. राजकारण ते मनोरंजन, गुन्हेगारी ते शिक्षण, औद्योगिक जग ते खेळाच्या मैदानापर्यंतच्या सर्व महत्त्वाच्या घडामोडी. सर्वात आधी सर्वात अचूक माहितीसाठी पाहत रहा MCR न्यूज. जिथे नाही कोणी तिथे फक्त आम्ही. MCR न्यूज मराठीला आजच सबस्क्राइब करा. व्हिडिओला लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या परिसरातील ताज्या, विश्वासार्ह आणि वेगवान बातम्यांसाठी पाहत रहा MCR न्यूज. MCR न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. याच्यानंतर आपण पुढच्या पुरस्काराकडे वळूयात. पुढचा पुरस्कार माननीय डॉक्टर बालाजी आसेगावकर, स्नेह सावली, छत्रपती संभाजीनगर. लाईट्स ऑफ प्लीज. डॉक्टर बालाजी आसेगावकर, संभाजीनगरचे प्रसिद्ध भूलतज्ञ आणि स्नेहावलीचे संस्थापक. आपल्या कारकिर्दीत त्यांनी 8,000हून अधिक हृदय शस्त्रक्रियांमध्ये महत्वाची भूमिका निभावली. मात्र या रुग्णसेवेत त्यांच्या लक्षात आलं की रुग्णांना केवळ औषधांचीच नाही तर प्रेम आणि सातत्यपूर्ण काळजीची नितांत गरज असते आणि मोठ्या प्रमाणात वरिष्ठ नागरिक त्यापासून वंचित राहतात. आजच्या धकाधकीच्या आणि बदलत्या जीवनशैलीमुळे अनेक कुटुंबात आजारी आणि वृद्ध आईवडिलांना पुरेसा वेळ मिळत नाही. त्यांच्या वाट्याला उपेक्षा आणि एकटेपणा येतो. या गंभीर समस्येवर मार्ग काढला पाहिजे. सर्व वयोगटातील परावलंबी, निराधार आणि गंभीर आजारी असलेल्या रुग्णांना मायेची ऊब देणारी, त्यांची काळजी करणारी एखादी व्यवस्था उभी राहिली पाहिजे, हा विचार त्यांच्या मनात घर करून बसला. त्यातूनच 2018 मध्ये काही समविचारी डॉक्टर मित्रांच्या मदतीनं स्नेह सावली केअर सेंटरची स्थापना झाली. प्रारंभी त्याचं स्वरूप लहान होतं, मात्र हळूहळू काम वाढत गेलं. आता त्यांनी एकाच वेळी तब्बल 100 रुग्णांची काळजी घेता येईल असं व्यापक नियोजन सुरू केलंय. स्नेह सावलीचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे इथे रुग्णाला एक पेशंट नव्हे तर कुटुंबातील सदस्य मानलं जातं. इथे 24 तास नर्सिंग केअर, फिजिओथेरपी, पौष्टिक आहार, मानसिक समुपदेशन आणि आधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध आहेत. पण या भौतिक सुविधांपेक्षाही येथील निखळ प्रेम आणि आम्ही तुमच्यासोबत आहोत हा विश्वास रुग्णांना नव्यानं जगण्याची उमेद देतो. डॉक्टर बालाजी आसेगावकर यांना या खडतर प्रवासात भक्कम साथ मिळाली ती पत्नी डॉक्टर शिल्पा आसेगावकर यांची. स्नेह सावली कर्मचारी वर्ग केवळ नोकरी म्हणून नाही तर सेवा बॅटरी तुझ्या पायापाशी जवळपास 40% रुग्णांना मोफत किंवा अत्यल्प शुल्कात सेवा देत आहे. डॉक्टर बालाजी आसेगावकर बॅटरी शस्त्रक्रियांच्या माध्यमातून हजारो वाचवली आणि स्नेह सावलीच्या माध्यमातून असंख्य हृदय जिंकली. सेवा ही दया नसून सन्मान आहे हा विचार करणारे आणि तो कृतीत उतरवणारे डॉक्टर बालाजी आसेगावकर यांना सन 2026 कुसुमताई चव्हाण स्मृती पुरस्कार प्रदान करताना आम्हाला मनस्वी आनंद होत आहे. धन्यवाद. मी मंचावरती निमंत्रित करतो शिल्पा आसेगावकर यांना. डॉक्टर बालाजी आसेगावकर, शिल्पा तर म्हटलं की त्याच्याशी जुळणारं जे विशेषण आहे ते केअरिंग हेच आहे. म्हणून डॉक्टरांशी वागताना, व्यवहार करताना केअरिंगच करायचा असतो. डॉक्टर हा डेअरिंगचा विषय नसतो आणि म्हणून डॉक्टरांशी आपुलकीनं, प्रेमानं, स्नेहानं वागत राहणं हाही आपल्या संस्कृतीचा स्वभाव आहे. लोक वेगवेगळे कॉम्प्लेक्स उभारण्यामध्ये रममाण असताना जे वंचित आहेत, उपेक्षित, गरजू आहेत त्यांच्यासाठी आपण सावलीसारखं घर उभं केलं पाहिजे असं डॉक्टर बालाजी आसेगावकर यांना वाटलं. मला वाटतं महाराष्ट्राच्या प्रत्येक ठिकाणी असे गाव पाहिजे जिथं या पद्धतीचा स्नेह मिळेल. डॉक्टर बालाजी आसेगावकर यांना मी अशी विनंती करतो की आपण या प्रसंगी आपल्या भावना व्यक्त कराव्यात. व्यासपीठावरील सर्व मान्यवर,
आज माझी निवड कुसुमताई चव्हाण पुरस्कारासाठी केली, त्यासाठी सर्वप्रथम तर मी चव्हाण साहेब आणि निवड समितीचं मनापासून आभार मानतो. आईच्या नावानं दिला जाणारा पुरस्कार आणि तोही माझ्या जन्मगावी मिळतोय हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. त्यामुळं मनापासून धन्यवाद. सर, मी स्टेजवर बसलेलो असलो तरी मला थोडीशी अवघडल्याची भावना आहे. सध्या डॉक्टर आणि राजकारण्यांचं थोडंसं विचित्र नातं महाराष्ट्रामध्ये चालू आहे. तरी पण माझ्या वैद्यकीय कारकिर्दीमध्ये मी मोकळेपणाने सांगू इच्छितो की शंकरराव चव्हाण साहेबांनी नांदेडला मेडिकल कॉलेज चालू केलं आणि मी त्या 3rd बॅचचा विद्यार्थी आहे. तर चव्हाण साहेबांनी त्या काळात मला वाटतं ते गृहमंत्री होते आणि त्यांनी नुसतंच मेडिकल कॉलेज चालू नाही केलं तर MCI ची मान्यताही त्याला मिळवून दिली. त्याच्यामुळे माझ्यासारख्या अनेक होतकरू तरुणांना वैद्यकीय शिक्षण घेण्याची संधी मिळालेली आहे. त्याच्यामुळे आम्ही चव्हाण कुटुंबाप्रती माझा नेहमीच आभाराची भावना माझ्या मनामध्ये आहे. मी मागच्या 25 वर्षापासून जवळपास वैद्यकीय सेवा करतोय औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर येथे. इथे असताना मला असं जाणवलं की परावलंबी व्यक्ती झाली आणि ज्याला एक 6 महिने वर्षभर जर काळजी घ्यायची असेल तर दुर्दैवानं समाजामध्ये अशी कोणतीही विशेष व्यवस्था नाहीये. एक तर आपल्याकडे मोठाले हॉस्पिटल आहेत, पण हॉस्पिटल हे तात्कालिक जे आजार होतात ज्याला आम्ही अॅक्यूट आजार म्हणतो त्याच्यासाठी आहेत. आणि एका बाजूला वृद्धाश्रम आहेत, पण वृद्धाश्रमामध्ये अशी कोणतीही व्यवस्था नाही की जी आजारी पडलेल्या परावलंबी पडलेल्या अंथरुणावर खेळलेल्या लोकांना त्यांच्यासाठी काळजी घेईल अशी. तेव्हा ह्या विचारातनं की आपण ह्यांच्यासाठी काही करायला पाहिजे म्हणून आम्ही काही डॉक्टर एकत्र छत्रपती संभाजीनगरमध्ये इथे प्रॅक्टिस करत होतो. तेव्हा असं लक्षात आलं की आपण जर मिळून असं एक सामाजिक काम चालू केलं तर कदाचित लोकांना खूप मदत होऊ शकेल. म्हणून 2018 साली आम्ही ही संस्था चालू केली आणि हळूहळू त्या प्रश्नाचा आवाका खूप मोठा आहे असं लक्षात यायला लागलं आणि आमच्याकडे आधी 20 बेडची क्षमता होती, ती आता हळूहळू वाढत गेली आणि सध्याच्या घडीला 75 पेक्षाही जास्त लाभार्थी आमच्या संस्थेत आहेत आणि नांदेड पासून हैदराबाद पासून ते बेंगलोर पर्यंत सगळे लाभार्थी आमच्याकडे येत असतात. आणि आमचा फोकस हा रिहॅबिलिटेशनवर आहे, म्हणजे त्यांना पुन्हा त्यांची कामं स्वतः करता येतील इतपत त्यांना आपण त्यांना फिट करतो आणि मग आम्ही त्यांना डिस्चार्ज करायचा प्रयत्न करत असतो. त्यामध्ये नुसतंच त्यांना शारीरिकदृष्ट्या फिट करणे नाही तर अंथरुणावर खेळलेल्या लोकांना मानसिकदृष्ट्या ते खूप खचलेले असतात, ते डिप्रेशन मध्ये असतात, बरेचदा निराशेत मध्ये असतात. आपल्याकडे जर कोणी आजारी पडलं 5-6 महिन्यात आपण काय म्हणतो, उठू नका तुम्हाला काहीतरी होईल. तसं न करता त्यांना मोटिवेट करून त्यांना अजून तुम्ही कसे नवीन काम, तुम्ही स्वतःची कामं स्वतः कशी करू शकता. आणि याचे मी खूप विस्मयकारक असे रिझल्ट या स्नेह सावलीमध्ये काम करताना पाहिलेले. 1-2 छोटे एक्झाम्पल सांगतो की अतिशय जास्त संधिवात झालेल्या एक आजी आमच्याकडे भरती झाल्या होत्या आणि त्यांचे दोन्ही हात अगदी वाकडे झालेले होते. त्यांना आयुष्यामध्ये बिलकुल आता आपण काही करू शकतो हेच असं काही वाटत नव्हतं. आम्ही जेव्हा त्यांची हिस्ट्री घेतली तेव्हा लक्षात आलं की ते पूर्वीच्या आयुष्यात खूप छान विणकाम करायचे. मग आम्ही त्यांना विणकामाचं साहित्य त्यांच्या बाजूला नेऊन ठेवलं, पण सुरुवातीला त्यांनी लक्षच दिलं नाही. पण एक दिवस त्यांना असं वाटलं की आपण विणकाम करायला पाहिजे आणि त्यांनी विणकाम करायला सुरू केलं आणि त्यांनी काही महिन्यामध्येच इतकं त्यांनी प्रयत्न केले आणि स्वतः स्वेटर विणून त्यांनी मला दिलं. म्हणजे एवढं जर तू पॉझिटिव्ह त्यांना आपण मोटिवेट केलं, त्यांना सायकोलॉजिकल सपोर्ट केला तर एवढं चांगलं त्यांचं रिहॅबिलिटेशन होऊ शकतं. ते काम करायचा प्रयत्न आम्ही स्नेह सावलीत करतो. एक कंपवात असणारा रुग्ण आमच्याकडे ऍडमिट झाला, त्याला सही पण करता येत नव्हती, पण आम्ही मग त्याला साधं वृत्तपत्रातलं तुम्ही एक रोजचं सदर लिहून काढा असं सांगितलं आणि त्यांचा अक्षरही सुधारलं आणि त्यांनी स्नेह सावलीमध्ये बसून 6 पुस्तकं लिहिली. म्हणजे एवढं आपण रिहॅबिलिटेशन मध्ये चांगलं काम करू शकतो आणि त्याच्यासाठी मात्र टीमची आवश्यकता असते. आणि सुदैवाने आमच्याकडे फिजिओथेरपिस्ट आहेत, माझे डॉक्टर मित्र आहेत, नर्सेस आहेत आणि सगळे असल्यामुळं आम्ही ते काम करू शकतोय. आम्हाला मागच्या 2 वर्षापूर्वी मला सांगायला खूप आनंद होईल की नांदेडच्याच एका डॉक्टरनी, डॉक्टर अविनाश रत्नपारखींनी 10,000 स्क्वेअर फीटची त्यांची जागा स्नेह सावलीला डोनेशन मध्ये दिली आणि त्याच्या जोरावर
आज आम्ही आमची स्वतःच्या वास्तूमध्ये नुकतेच ऑक्टोबरमध्ये शिफ्ट झालेलो आहोत आणि सध्या ती सेवा सर्व लोकांना देत आहोत आणि जे निराधार आहेत त्यांना तर ती सेवा पूर्णपणे आम्ही फ्री द्यायचा प्रयत्न स्नेह सावलीच्या माध्यमातून करत आहोत आणि ही गरज खूप वाढणार आहे. आज आपण म्हणतो भारत हा तरुणांचा देश आहे, पण सध्या तरी पण भारतामध्ये 16 कोटी लोक आज 60 वर्षाच्या वरचे आहेत आणि ही संख्या 2050 मध्ये तिपटीने वाढणार आहे. म्हणजे 50 करोड पेक्षा लोक वाढत आहेत. आपलं जे सरासरी आयुर्मान जेव्हा देश स्वतंत्र झाला तेव्हा 35 ते 40 होत होते, आता 71 पेक्षाही पुढे आहे. म्हणजे परावलंबी वृद्धांची समस्या खूप मोठी होणार आहे. तर त्याच्यासाठी स्नेह सावली सारख्या संस्था छत्रपती संभाजीनगरला नाहीच तर प्रत्येक गावोगावी आवश्यक आहेत आणि माझी खरंच इच्छा पण आहे सर की नांदेडला पण एखादी स्नेह सावली सारखी संस्था उभारायला पाहिजे आणि मी निश्चित त्याच्यासाठी मदत करू शकतो. हा पूर्ण पुरस्कार फक्त माझा नाही असं मला वाटतं. तिथं माझ्या संस्थेमध्ये काम करणाऱ्या केअर गिव्हरचा, तिथल्या परिचारिकांचा, तिथे काम करणाऱ्या डॉक्टरांचा हा पुरस्कार आहे आणि तुम्ही मला हा पुरस्कार देऊन त्या सर्वांचा सन्मान केलेला आहे. त्यासाठी मी पुन्हा एकदा तुमचे मनापासून आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. प्रत्येक बातमी, प्रत्येक अपडेट MCR न्यूज घेऊन येत आहे राजकारण ते मनोरंजन, गुन्हेगारी ते शिक्षण, औद्योगिक जग ते खेळाच्या मैदानापर्यंतच्या सर्व महत्त्वाच्या घडामोडी. सर्वात आधी सर्वात अचूक माहितीसाठी पाहत रहा MCR न्यूज. जिथे नाही कोणी तिथे फक्त आम्ही.